तर महाराष्ट्रात बिहार पॅटर्न ठरलेला नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, आज रात्री नवी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे आणि त्यानंतरच राज्याचा पुढचा मुख्यमंत्री नेमका कोण असणार याविषयीचं शिक्कामोर्तब होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। उमेश, मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा नेमक्या काय घडामोडी घडतायत? नक्कीच अजिंक्य, जसं तू म्हणालास की सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। त्या प्रकारे मुंबईमध्ये त्या हालचाली होतानाही दिसत आहेत। कारण गेल्या 2 दिवसापासून आपल्याला माहिती आहे की महायुतीला मेजॉरिटी जे आहे, बहुमत जे आहे ते मिळालेले, मात्र अद्याप मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असणार आहे याबाबत स्पष्टता आलेली नाही आहे। नक्कीच वेगवेगळे फॉर्म्युले जसे समोर येत आहेत। 2-2-1 म्हणजे भाजपाला 2 वर्ष, शिंदेच्या शिवसेनेला 2 वर्ष आणि राष्ट्रवादीला 1 वर्ष असा एक फॉर्म्युला समोर आला होता, किंवा 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा एक फॉर्म्युला आला होता। तर त्यानंतर अजून एक फॉर्म्युला आला होता की बिहार पॅटर्न राबवला जाणार का राज्यामध्ये ज्याप्रमाणे नितीश कुमार यांना संख्या कमी असताना देखील मुख्यमंत्रीचं पद दिलं होतं, त्याच प्रकारे राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं जाणार का अशाबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार राज्यात बिहार पॅटर्न ही राबवलं जाणार नाहीये। देवेंद्र फडणवीस जे ते तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीला जाणार होते, मात्र त्यांचं दिल्लीला जाणं सध्या थांबलेलं आहे। देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे त्यांनी थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी त्यांनी भेट घेतली, जवळपास 1 तास ही चर्चा झाली आणि नंतर सुनील तटकरे जे ते वर्षा निवासस्थानावरून निघून गेले। मात्र देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जात नाही, त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी वेगळं होतंय, वेगळं शिस्तंय असं समजावं लागणार आहे। त्यामुळे नेमकं आता मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाकडे पडणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जातील, 10:30 वाजता अमित शहा यांच्याशी बैठक होईल त्यांची आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे असं समजलं जातं। उमेश, लक्ष ठेवूच या, देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला गेल्यानंतरच आपल्याला समजू शकेल की नेमकं पुढे काय होणार आहे ते। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच। उमेश, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।